जय जय राम कृष्ण हरी. सगुणोपासना ही भक्ती निर्गुण निराकाराला गवसणी घालते. सगुण भगवंताचे कीर्तन ऐकत ऐकत आचरण करीत विनासायास ही मोक्ष लक्ष्मी आपल्या हाती येते बरं. मग तिचा अभेर का बरं करायचा? आणि शिवाय याच्यामध्ये जाचं कसे नियम नाहीत, काही साधनं वेगळी करायला लागत नाहीत. उलट वय वर्ण प्रज्ञा या गोष्टी आडव्या येत नाहीत. याचा गाभा काय असेल तर भगवत भावाचा. मग श्रवणातून तो आचरणात आणि आचरणातून भगवंताशी मिलन होण्याचा, संलग्न होण्याचा. एक लहान मूल खूप खेळून दमले आणि धावत धावत आईकडे आले. आई भाकरी करत होती. आईला म्हणाले की आई, मला खूप भूक लागली आहे. आई म्हणते, मी तुला ही भाकरी देते. आईने भाकरी दिली. ती भाकरी नीट न्याहाळून बघितली आणि आईला विचारतोय की आई, ही मी भाकरी कशी खाऊ, कुठून खाऊ? तेव्हा आई हसून म्हणते की अरे बाळा, तू जिथून तिला खायला सुरुवात करशील तिथून तुझी भूक शमवण्याचं सामर्थ्य ह्या भाकरीमध्ये आहे. अगदी तसंच आपली अवस्था ह्या लहान मुलासारखी आहे. आपण संसारात दुःखात, वेदना, अज्ञान यांनी शरीर आणि मन आपलं तापून तावून सोलाखून निघतं. पण ते जोपर्यंत होरपळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला भगवंत पाहिजे किंवा भगवंताशिवाय तरणोपाय नाही हे आपल्याला जीवाला समजत नाही. आणि मग तोपर्यंत आपण आईकडे म्हणजे सद्गुरू माऊलीकडे धावत जात नाही. नामदेवांच्या ददाकारतेने विहिरीचे पाणी खालून वर आलेच की नाही. मग निर्विशेष ब्रह्माची उपासना ही अतिशय खडतर सांगितलेली आहे. खूप खोलवर पाण्यात उडी घेण्यासारखं ते आहे. पाणी खोल असलं तर ठीक, पण थोडं असलं तर कपाळ मोक्ष नक्की. पण सगुणोपासनेत तसं नाही. ती सोपी आहे आणि त्याला इजा नाही त्याच्यात होत. माऊली म्हणते, भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की सगुणाचा आधार घेऊन तुम्ही निर्गुणाची प्राप्ती करू शकता. श्रीराम समर्थ.